जेव्हा 2018 मध्ये सगळे नगरसेवक आले त्यानंतर त्यांनी 40 वर्षातच बंडखोरी केली आणि आता बंडखोरी होऊन पक्षातून 2 उमेदवार तरी आमच्या पक्षाचे दिले पाहिजे. बाकी तुम्ही कोणाला काय नेमकं तुम्ही मागणी होती? घेराव केला आपण आमदारांना, काय कारण काय झालेलं आहे नेमकं, काय वाटतं आपल्याला? मी कुठून फॉर्म टाकला, कोणत्या याच्यातून टाकला ते सांगायला मामांना आले. काय सांगितलं? रडू कोसळलेलं आहे पूर्ण परिवार तुमचा. तुम्ही कैफियत जी आहे ती आमदारासमोर मांडली. आमचा पूर्ण परिवार म्हणण्यापेक्षा सगळे जे कॅन्डिडेट आहेत ते आलेले होते आणि त्यांनी सगळ्यांनी म्हणजे मामांना विनंती केलेली आहे की कार्यकर्त्यांचा विचार करण्यात यावा. आणि आमच्या आमदार जे सांगतात तेच आम्ही करणार आहे. आमदारांनी सांगितलं की तुम्ही लढा, आम्ही लढणार. तुम्ही असं देखील बोलले की मामा तुमचं पुढचं खच्चीकरण होणार आहे. एक मिनिट, तुम्ही असं देखील बोलले की मामा तुमचं खच्चीकरण होत आहे. नेमकं मामा जे आमदार आहे त्यांचं खच्चीकरण कोण करतं? आम्हाला असं वाटतंय की जसं कोण करते दबाव? आता ते आम्ही नाव माहित नाही आम्हाला, पण आम्हाला काहीच माहित नाही. पण असं वाटतंय मामा खूप असं टेन्शन मध्ये आले, मामांना प्रेशर मध्ये आले आणि मामांना पुरा सगळे कार्यकर्ता मामांना पाहिजे. पण मामांना सांगू शकत नाही मामा कोणाला द्यायचं, काय द्यायचं, काहीच नाही आहे. पण मामांना आम्ही सांगितलं की इथून आम्ही फॉर्म भरणार आहे. मग मामांना आम्ही सांगितलं की मी भरला आहे, बघा कार्यकर्त्यांना काय होतं. तर अजून कोणाचंच काही नाही आहे, तर मामा सांगतील आता. आपण एक उमेदवार नेमकी कुणाच्या, आता तुम्ही जे बोलले की बाहेरचे आमदार येतात आणि या ठिकाणी जळगाव शहरामध्ये तिकीट वाटप करत आहेत. नाही तसा विषयच नाही. मामांवर कोणाचा दबाव असं वाटतं? हे जे आमचे आमदार आहे, लाडके आमदार, यांच्यावर मला पूर्ण भरोसा आहे. तिकीट नाही मिळालं तर पुढची पक्षासाठी काम करत पक्षासाठी काम करत भाऊक झाले होते तुम्ही. काय वाईट झालं वाटतं म्हणजे आपल्याला? असं वाटतं कोणाला भेटेन, काय भेटेन, आपल्याला परत आपला प्रभाग 1 मध्ये खराबी नको व्हायला पाहिजे. परत आले पळून नका आणि प्रभाग 1 मध्ये प्रश्न सोडवायला कोणीच नगरसेवक राहतो. म्हणून पुढच्या पंचवार्षिकला जे ज्यांना मी दिला त्यांच्याकडून असं मी म्हणते की त्याच्याकडून लिहून घ्यावा की कळायला नाही पाहिजे की प्रभागाचं काम केलेलं पाहिजे. आपण गिरीश महाजनचं देखील नाव या ठिकाणी घेतलेलं आहे. झालेले दिसतात या ठिकाणी. ते मी त्यांचं सांगू शकत नाही, ते काय हातभार झाले, मी बोलले म्हणून झाले का काय, पण मी काही सांगू शकत आपण गिरीश महाजन यांचे ते देखील या ठिकाणी नाव आता घेतलेले आहे. नाही. तसं काहीच नाही. गिरीश भाऊ मामांनी गिरीश भाऊंच्या तुम्ही प्रवेश झाला एवढं बोलली, तर पण त्यांना म्हणजे काय असं आपल्याकडे फोटो देखील आहे. आपण आमदारांना बोलले तसे की माझ्याकडे फोटो आहे. काय नेमका प्रश्न? कार्यक्रमाचे फोटो आहेत. नो मोर. मंदिरात आमचा अपमान नाही करायचा. कार्यकर्त्याला न्याय भेटायला पाहिजे. नाही इथं करून नाही भेटलं तरी संघटनेचं असं वाटतं झाल्यामुळे झालं. आमचे मरण ठरवले. दुसरे पक्ष वाले नाव न करता आम्हाला या तुम्ही एवढी ताकद आहे आमची. आम्ही का पैशासाठी थोडी स्वतःचा पैसा आहे आमचा. प्रभात कर्मकार विठ्ठल पाटील. काय म्हणणार तुम्ही?